महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भल्या पहाटे ऑपरेशन प्रहार अकोल्यात गोवंश तस्करांवर पोलिसांची मोठी धडक कारवाई। 32 गोवंशांची सुटका, 13.77 लाखांचा मुद्देमाल जप्त। अकोला शहरात गोवंश तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी भल्या पहाटे ऑपरेशन प्रहार राबवत मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली। या कारवाईत तब्बल 32 गोवंशाची सुटका करण्यात आली असून सुमारे 13,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अर्चित चांडगे यांनी स्वतः पुढाकार घेत ऑपरेशन प्रहारची आखणी केली। या मोहिमेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके आणि पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। भल्या पहाटे या पथकाने मच्छी मार्केट आणि कत्तलखाना परिसरात एकाच वेळी छापे टाकत मोठी कारवाई केली। छाप्यादरम्यान निर्दयपणे बांधून ठेवलेले सुमारे 32 गोवंश जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या जनावरांची स्थिती अत्यंत दयनीय होती। पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका करून उपचार व संगोपनासाठी त्यांना महिषापुरी येथील आदर्श गो सेवा संस्था येथे दाखल केले। या प्रकरणी 7 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून एकूण 13.77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडगे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले। या धडाकेबाज कारवाईमुळे अकोला शहरातील गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे। अकोला पोलिसांची ही कारवाई गोवंश तस्करीवर कितपत आळा घालते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।